गावात नाचत होते. मी बी म्हणलो आता तुम्ही जिंगा, मग दाखवते एक एकाले माया इंगा. तर बाई त्या दिवशीचीच गोष्ट घ्या ना. तो चपरासी माया घरी आला आणि मला म्हणतो कसा, ग्रामपंचायत पीओ साहेब आलेत, सरपंचाले बोलवले, ये उठले आणि लागले रस्त्याला. मी बी म्हणलो अहो थांबा, ते सरपंच आले बोलवते, तुम्ही काय सरपंच आहात काय? ते मला म्हणले कसे, तू काय बोलशील त्या माणसा संगे, तुले काय समजते? मले काय समजते? मले काय समजते? मले काय समजते? मी बी म्हणलो अहो त्या सावित्रीनं आमच्यासाठी शिक्षणाचे कवाड उघडली आणि त्या संविधानानं आम्हाला सरपंच होण्याचा अधिकार दिला. अधिकार आम्ही गाजवू की नाही गाजवू. तर बाई उठली आणि लागली ग्रामपंचायतीच्या रस्त्यानं. तर बाई मी चालली होती त्या गल्लीनं, त्या गल्लीतल्या एका टपरी पोरानं चांगले जाण जवान पट्टे घेतली, त्याची लागली झिंगाया. त्यातलं एक बंदर तर मला ऍडव्हान्स आला बाई आणि मला पाहून म्हणतो कसा, नसीब आपलं उतान झोपलाय आता जीवाची फजिती ऐका. नसीब आपलं उतान झोपलाय आता जीवाची फजिती ऐका. हो या मर्दाले किंमत आहे का, आता सरपंच झाल्या या बायका. आता या मर्दाले किंमत आहे का, या सरपंच झाल्या या बायका. तेव्हा बाई मग मला त्या या सावित्रीची आठवण आली. तिले बी असाच एक धतीन आडवा झाला होता, पण ती होती सावित्री ना. तिनं धरली चप्पल लावली त्याच्या गालाला आणि मग मी बी म्हणलं किट किट लावता हुशारी धावता, अव किट किट लावता हुशारी धावता. आमचं बी थोडस ऐका, अव आमचं बी थोडस ऐका. तुमच्या होटावर मिशा आहे का, तुमच्या होटावर मिशा आहे का. आता सरपंच झाल्या या बायका, आता सरपंच झाल्या या बायका. तेव्हा कुठं मग ते माकड रस्त्याला लागलं आणि बाई आता आडानपण तरी किती म्हणावं. माया शेजारच्या लेकराले आला बाई ताप. तर त्याच्या त्या घरी आली होती बाई देवी. ती देवी कशी करे, काय झालं या लेकराले, हा तिच्याकडे गेला होता, हा तिच्याकडे गेला होता. बोल देवीले बोकड कापीन, बोल बोल देवीले तिला 11 रुपयाचा नवस करीन, बोल बोल तू ओटी भरीन, बोल. तर बाई मी गेले आणि डॉक्टर साहेबाले बोलवले. इकडे हा धिंगाणा चालू आणि तिकडे लागलं ते पोरग पिंगाले. तर मी डॉक्टर साहेबाले बोलवून आणलं. तर डॉक्टर साहेबांनी त्या पोराला चेक केलं. तर बाई त्या पोराला झाला होता मलेरिया. घरात आजूबाजूला नुसते पाणीचे डबके, त्या डबक्यावर किती मच्छर आणि कसा नाही ताप येणार, कसा नाही ताप येणार. त्या डॉक्टरले पाहून त्या बाईची अशी पेरली पटली की सुधारूनच गेली, सुधारूनच गेली. मी काय म्हणतो, आता आपलं गाव आपल्याला स्वच्छ ठेवावं लागेल, तेव्हा कोणती बिमारी रोगराई येणार नाही. कोरोना गेला नाही तर मास्कही लावा आणि सॅनिटायझरचाही वापर करा आणि लेखीलेही शिकवा. कोणकोणाच्या मुली शिकतील तेव्हा समाजाचं नाव उंच होईल. आणि काहून मी सरपंच झाले, काहून मी सरपंच झाले नाही, कारण हाय मी सावित्रीची लेक, कारण हाय मी सावित्रीची लेक. चालते हा, भलताच उशीर झालाय. धन्यवाद.